जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए। युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे। तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे। जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे। ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो। देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे। आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलो पाहिजे। जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही, अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे। हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे। समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे। राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे। जोपर्यंत सज्जन माणसं निबळटपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही। तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं। तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा। सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे। त्याग करायची कष्ट करण्याची कुवत पाहिजे आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही। मलाच पाहिजे मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही, जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे। आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का तर नोकरी करण्यासाठी। जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू। जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही, ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला। तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जातं। मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे। अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या। त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका। आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं। युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं। मला माहित आहे की इथं जे
देशाचे भावी नागरिक आहेत, यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल. मग असं सांगितलं शार्दूल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठा असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.